हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, मज उपजवा जन्मांतरी, मज उपजवा जन्मांतरी। हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, मज उपजवा जन्मांतरी, मज उपजवा हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, मज उपजवा जन्मांतरी, मज उपजवा जन्मांतरी। हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, मज उपजवा जन्मांतरी, मज उपजवा मनशी काही मागा आहे जगा पांडुरंगा, जगा पांडुरंगा आहे जगा पांडुरंगा। मनसी काही मागा जगा पांडुरंगा,
हरी जनात भेटी नवंग संगती नवंग संगती नवंग संगती नवंग संगती नवंग म्हणशी काही मागायची जिजा पांडुरंगा जिजा पांडुरंगा हेची जिजा पांडुरंगा दागी अंगी शक्ती देई नाट्य रंगी शक्ती देई नाट्य म्हणशी काही मला हेची देगा मनसी काही बसलेली मंडळी टाळी वाजवा भगवान नंतर जय जय विठ्ठल बोला गुरुजी मळेगावकर द्रौपद नारेकर या वर गेले हरिदासाची ये घरी 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 हरिदासाची ये शिकाई
हरिदासाची घरी हरिदासाची घरी
मंडळी टाळी वाजवा, एक टाळी. एक टाळी. हातोड्यात दोन पाहिजे ना हातोडी भत्तीन कुठे गेली काय नो दोन पाहिजे हातोड्या तुझं बरोबर आहे ठोक ठोक तुम्ही सांगतो ठोक पटकन मी सांगतो ठोक पलटो बस जास्त
मग बरं आता थोडं चप्पल बस घे बस थांब मग ठेवून दे मोबाईल हरी हरी कपाळ हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनशी काही मागा ह्याची दिगा पांडुरंगा संता लोटांगणी जाता लाज नको मनी तेच पप्पा आणले मी ढिले हा एखादा चांगला पाहिजे बघा का मी मनशी काही मागा ह्याची दिगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी मनशी काही मागा ह्याची देगा पांडुरंगा विठाला बोला मुंडली गोरे विद्यादेवा जगन्नाथ भगवान की ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज की जय हनुमान जी महाराज की जय हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराचा 4 चरणाचा छोटे खाणी आणि महत्वाचा अभंग आहे. या अभंगामध्ये जे चिंतन सांगितलं तुकोबारायांनी ते कोट बोलायचं आहे जे तुमच्या पुढे करायचं आहे. विठ्ठला तुकोबाराचा अभंग आहे. बरोबर करायची उठून जा पटकन दारपात करा जाता का तुम्हाला शांत राहा उठून द्या लागेल बरं का बरं का रे गडबड करायची नाही हे काळा गडबड करायची करतात बोलायचं नाही 2 तास मग किती बोलायचं रात्रभर त्याला समजून सांगा नवीनला तुला माहित नाही फॉर्म पडला म्हणा. तुकोबारायाचा अभंग आहे आणि 34 वर्ष झाले सप्ताहाला असं आहे. म्हणजे मी इथे यायला झाले वर्ष 37 सप्ताह झाले 34. सप्ताहाच्या आधी दशा खूप वेळा सांगितली मी. आम्ही इथे आलो तेव्हा माईकला सुतळी बांधली होती. तो माईक सुतळी ढिली झाली सुतळी म्हणजे युका खाली असा करायला. चांगले चांगले माणसं बसले होते माझ्या पुढे. मी नेमका आलो होतो मी बोलून गेलो का म्हटलं एवढं मोठं गाव आहे मराठा समाज एवढा खचून भरलेला कसं काय माईक कशी तर अवस्था हो म्हटलं ह्या गावात तर काही होऊ शकत सप्ताह होईल. गावकऱ्यांनी मनावर घेतलं आणि सप्ताह ठरला. तेव्हापासून हर एक वर्षी मी इथे येतो. एवढे वर्ष सप्ताह आपल्या गावात होतो आणि आपल्या गावात अजून 2 पखवाजे तयार नाही. नवीन पोपट हा पोर याला काय ताल समजते उडी मारल्याबरोबर पटकन दागिन्याचा पकडायचा. आपल्या गावात एखादा महाराज शिल्लक ठेवून महिन्यात 2-4 महिने 2-4 पखवाजे 2-4 गायक सुंदर तयार व्हायला पाहिजे होते का नाही. हो 34 वर्षामध्ये 2-4 महाराज झाले पाहिजे कीर्तनकर आतापर्यंत. ते तर राहिलं जो समाज राहायचा सप्ताहाला त्या समाजामध्ये कटोती व्हायला लागली. हळूहळू पटांगण मोकळं व्हायला लागलं.
समाजाला कशाची ताकद आहे, कशाचा आधार आहे आणि कशाच्या भरोश्यावर लोक निवांत बसले आहेत. समाजाला कसं वाटत नाही का परमात्म्याच्या चिंतनाशिवाय, भगवत भक्तीशिवाय आपले पैसे सुख देणार नाही, आपलं वैभव सुख देणार नाही. कुणाच्या बलावर लोक तुकोबाऱ्या मठात निवांत बसले घरी, कुणाची ताकद आहे यांना समाजाला. पुढारी मंडळी, भजनी मंडळ दवदव करून सत्ता उभा करतात. महाराज लोकांना सांग, टाळकरी गोळा कर, पप्पाचे गोळा कर, एवढा मोठा सोहळा गोळा करतात आणि गावकऱ्यांना मंडपात कीर्तन ऐकायला यावं वाटत नाही. एवढा समाज आहे गावामध्ये. केवढी श्रीमंती आली आता, केवढी गरिबी होती. हा, बाजरीच्या भाकरीशिवाय आणि कारुणाशिवाय जेवण नव्हतं. 100 रुपयावर कीर्तन केले आम्ही तर 100 रुपयावर. किती गरीब होती. किती पोरं नोकरीला आहे तुमच्या गावच्या आता, किती बंगले मोठे झाले, किती मुली नोकरीला आहेत, किती पैसा येतो देवाच्या कृपेने. सप्ताह कसा केला पाहिजे? एकदम गायक वाला टाईट, मारून टाईट. कसे मारून पाहिजे? सुंदर. कसं काय? हो, मिळमिळ परमार्थ देवा दर्शन देत नसतं असं आहे. चांगला आहे का? भक्ती सुद्धा शुद्ध परमात्म्याचे पाय दाखवते, ज्ञान सुद्धा शुद्ध, आचरण सुद्धा शुद्ध, शुद्ध देव दाखवत असते असं आहे. कसं देव दाखवत नाही? गावकऱ्यांनी विचार केला पाहिजे का आपल्या गावामध्ये भजनी पोर आहेत, हे करतो म्हणतात, आपण मागे राहिलं पाहिजे. एक एक महाराज एक एक सौजन्य घेतला लोक महाराष्ट्रभर. केवढा मोठा पूर आला. आमचं काय आहे? आमचं तर कीर्तनामधून मन उबगलं. आता हे नवीन नवीन पोरं तयार झाले, पुरी कीर्तनकार झाल्या, छिछुऱ्या. कीर्तन करा वाटत नाही आम्हाला. हे पोरं झाले ना बारकी बारकी. काहीच्या काही म्हणायचे गाणे, काहीच्या काही हनुमानजीचं गाणं, रामाचं गाणं, माझी आई तुझा बाप गेला आकाशात, हे गाणे कीर्तनामध्ये. हा, आमचं तर मन उबगलं कीर्तनाशिवाय. असं वाटतं कीर्तन बंद करून टाकावे. पण जीव कशामुळे तुटतो? का या गावामध्ये माझे देवाचे शेकडो माळकरी आहेत. एकच गाव असं आहे का जिथला सप्ताह कंटिन्यू आहे आणि मला कंटिन्यू बोलवलं, त्याला खामगाव म्हणतात. शेकडो गाव माझे आहेत, पण या गावामध्ये जो सप्ताह पकडला तो आतापर्यंत टिकला. आणि इथले जे पोरं होते माझे माळकरी, एकही गद्दार निघाला नाही. मला टिकवल्या पोरांनी. याचं भूषण आहे मला, याचा आनंद आहे. म्हणून असं वाटतं का हे जीवाचं गाव आहे, वयाने गेलं पाहिजे. आपलं जीवाचं गाव आहे, ते प्रेम. रामकृष्ण भाऊ, भगवान भाऊनी तुमच्या गावाकरता आयुष्य वेचलं. हा, तुम्ही तयार व्हायला पाहिजे. अजूनही 1-2 महिन्याकरता दुसरे महाराज ठेवा चांगले, आणि 2 महिन्यामध्ये पक्वाचे तयार करतील आणि ठेवत चला. 30 दिवस 30 लोकांकडे जेवण द्यायचं, रुपया थोडं वर्गणी करून त्याची व्यवस्था करायची महाराज लोकांची. हे करा का? याच्याशिवाय सुख नाही, याच्याशिवाय आनंद नाही, याच्याशिवाय समाधान नाही, याच्याशिवाय पैशात आनंद मिळत नसतो. कशाचं बल आहे संसारिकाला? हा, तुम्ही मागचा इतिहास पहा, भूतकाळ पहा. किती बलवान बलवान राजे झाले. शेवटी परमार्थाशिवाय सुख मिळालं नाही. म्हणून ज्याच्याकडे सुंदर सुंदर रूपवान स्त्रिया, 12ही महिने नदी वाहत होती, 12ही महिने पाऊस पडत होता, 12ही महिने फुलं फळं राहत होते, असे माणसं सोडून निघून गेले. समाधान नाही भजनाशिवाय, परमार्थाशिवाय, भक्तीशिवाय. हे लोकांना कसं कळत? आमचं काय हो नाही का? एका बिळा मारला खिळा, उंदीर निघाला दुसऱ्या बिळा. आमचं काय? आमचे काय 1000 गाव, 1000 कथा, 1000 महाराष्ट्र पडलाय. वेळ नाही म्हणत लोक वर्ष वर्ष वाट पाहतात. पण काही स्नेह असतो, जीव असतो. असं हे जीवाचं गाव आहे. सर्वांवर प्रेम असते, पण प्रेमाचे सुद्धा विभाजन केलं शास्त्रकारांनी. सर्वांवर प्रेम सारखं असते. विशेष लोकांवर प्रेम असते, सर्वांवर सारखं प्रेम असते. आपल्या नावाने जमीन आहे सरकारच्या नियमाप्रमाणे, आणि 4 एकर जर शेत घेतला आपण तर त्याला सरकार शिलिंग लावणार आहे, जमीन जाणार आहे. पण शेजारचं 4 एकर आपल्या नावाने घ्यायचं आहे असं ठरलं, पण सरकारचा बंधक आहे म्हणून घ्यायचं तर आहे, घेतल्याशिवाय जमत नाही. म्हणून शेताची
म्हणजे विसार पावती झाली, साठेखत झालं आणि खरेदी करायची राहिली. खरेदी करण्याकरता तो व्यक्ती आपल्या नावानं वावर घेता येत नाही, म्हणून 2 बाया सोबत घेऊन गेल्या. एक बाई त्याची बायको आणि एक बाई त्याची बहीण. बहीण आहे सख्खी, बायको सुद्धा कुंडली भरणार सख्खी. या 2 बायापैकी एकीच्या नावानं करायचा 4 एकर वावर. नावानं कुणाच्या करील सांगा? तुम्हाला मराठी समजतं का सांगा पाहिजे. कुणाच्या नावानं करील? बायकोच्या. बायको सख्खी आहे आणि बहीण काय चुलत आहे का? बहिणीवर प्रेम नाही का? प्रेम आहे, पण जे प्रेम बायकोवर आहे ते बहिणीवर नाही. बरोबर? तसा प्रेमाचा फरक आहे. सर्व जगावर प्रेम आहे, पण काही काही गावांनी हृदयामध्ये घर केलं. आम्हाला लाख लाख लोक आहेत चाहणारे, लाखो गाव आहे, पण काही काही गावांनी जो स्नेह दिला, जे प्रेम केलं, त्यामुळे जीव जडला असतो. असं आहे. आमचा जीव तुमच्यावर, तुमचा जीव साऱ्या गावावर. असं आहे. इथे हा असाच आनंद भरून राहायला पाहिजे, अशी भावना आहे. असं आहे नाही का? ही परंपरा चालली पाहिजे. रामकृष्ण भाऊ, भगवान भाऊची. तुमच्या गावात हे लोक 8-8 दिवस राहतात. आमचे गोविंद महाराज, बंकट महाराज, मळेगावची मंडळी, आसपासच्या गावाचे वारकरी. हे केलं पाहिजे. आमच्याकरता सांगत नाही. हे जरी नायका तरी आमच्या बापाचे काय जाईल. हे जरी नायकले ज्याचे तेनेची अनहित केले. तुमचंच व्हायचं आहे, काय होणार ते. चांगलं सुद्धा तुमचंच होईल, वाईट सुद्धाच होईल. आमचं नियम, आमचं काम आहे तुमच्या पुढे निरोप देणे. तुम्हाला कसं वागा वाटेल तसं वागा. विठ्ठल आजचा जागराचा दिवस आहे. पक्वाजांना सांगू, तुम्ही कसंही वाजवा, तुमचा 4 वाजेपर्यंत काटा काढणार आहे. सकाळी काकडा सुरू करायचं, कारण जागर आहे आजचं. असं आहे. तुकोबारायचा अभंग आहे आणि मागणी पण अभंग आहे. मागणे आणि संप्रदाय, मागणे आणि तुकोबाराय, ह्या 2 गोष्टी एका ठिकाणी शोभत नाही आणि त्यांचे प्रमाण आहे. काही मागणे अजून एक प्रमाण आहे. मागणे ते तुझ मागो, मागणे ते तुझ मागो, मागणे ते तुझ मागो.
काही आम्हाला मागायचं नाही हाही अभंग तुकोबा राहायचाच. आणि मागणे ते तुझं मागो हाही अभंग तुकोबा राहायचा. म्हणजे काय, तुम्हाला काही मागायचं नाही असंही म्हणतात महाराज. आणि मागायचं झालं तर तुम्हालाच माग असं म्हणतात. म्हणजे काय, मागणं खरं का न मागणं खरं, दोन भाव एका ठिकाणी येऊ शकत नाही. मागणे आणि न मागणे. म्हणजे याचा अर्थ असा आहे का काहीही मागायचं नाही आणि काही मागितल्याशिवाय राहायचं नाही. काही मागायचं नाही का, जे मागितल्यानंतर संपून जाईल ते मागून काय फायदा. संसारातल्या गोष्टी मागितल्या संपून गेल्या मागून काय फायदा झाला. आंधळ्या माणसाला देव झाला प्रसन्न आणि त्याने देवाला मागितलं का मला गरुडाचे पंख दे. तुम्ही ऐकून आले का झोपले, कारण तुम्ही शाली आणल्या अंगावर अंधकारातून झोपून जात तुम्हाला सोडणार. आंधळ्याने पंख मागितले गरुडाचे देवाला, देव म्हटला तथास्तु. आंधळ्याला देवाने पंख दिले गरुडाचे आणि आंधळा उडाला पंख घेऊन. आणि पहिला गिअर, सेकंड गिअर, थर्ड गिअर, मग टाप टाकला, डबल टाप, निघाला, धडकला डोंगराला आणि मेलं म्हातार. आंधळ म्हातार मेलं. तपश्चर्या केल्यानंतर काय मागायला पाहिजे होतं आंधळ्याने. आंधळ्या म्हणा पाहिजे मला डोळे दे. डोळे नाही मागितले, गरुडाचे पंख दे, मी फर बोलू शकत पण डोळे नाहीत ना. तसंच आहे, मागण्याला डोळे नाही म्हणजे ज्ञान नाही मागण्याचं असं आहे. आणि मागणं जर ज्ञान नसेल तर मागून फायदा नाही. म्हणून मागणे काय मागावं याचं सुद्धा ज्ञान पाहिजे. काही मागून चालत नाही ना. राजा झाला प्रसन्न, राजा म्हटला काय देऊ. तो माणूस म्हटला का माझ्यापाशी तंबाखू आहे पण त्याला चुना नाही, चुना द्या की. चुना द्या. राजाला चुना मागत असतात काय. तसं परमात्म्याला काही मागायचं नाही. एखाद्याने बायको मागितली, सुंदर द्या, सुंदर दिली देवाने, मी घेऊन फिरायला लागला. भाग्य याला म्हणतात, भाग्य त्याला म्हणतात, भाग्य याला म्हणतात. लग्न मंडपात फिरायला लागलो, लग्न झालं, लग्नात दुसऱ्याच्या गेला आणि याला भाग्य म्हणतात. म्हणजे कशाला, बायकोची सुंदर भेटली मला, पा देवाने दिली सुंदर. भाग्य भाग्य भाग्य, बायको सुंदर भेटली, बायको सुंदर भेटली आणि लग्नात फिरायला लागला. त्या भाग्याला त्याच लग्नातलं एक भाग्य आवडलं, ते भाग्य गेलं निघून तिकडे. म्हटलं का नाही, निघून गेलं भाग्य. हा बसला चुकायला चुका, आंबट चुका. असा मूर्खपणा करायचा. म्हणून कीर्तन ऐकायचं, म्हणून कथा ऐकायचा. का समजलं पाहिजे, साऱ्याच गोष्टी ज्ञानाच्या आहेत ना. हो, स्वयंपाक सुद्धा अभ्यासाचा आहे ना. धरलन वरलन धरलन समजते, अभ्यास आहे त्याचा. ज्ञान आहे का नाहीये. साधा भात आहे, भात करताना पातेलं किती मोठं असावं, या पातेल्याच्या माने तांदूळ किती टाकावा आणि तांदूळाच्या माने पाणी किती टाकावं, हे तंत्र आहे का नाहीये. पातेलं बारीक, तांदूळ टाकले बस बस, त्यात पाणी पचना झालं, ढरढर फरफर. भाताला ज्ञान पाहिजे हो. बाई भात करते एका पातेल्यात 3 प्रकारचा, खालचा जळगाव, मधातली चिखली आणि वरची तांदूळवाडी फेटाक्षेदा. ज्ञान मला सांगा, भाताला ज्ञान पाहिजे, स्वयंपाकाला ज्ञान पाहिजे, जगायला ज्ञान पाहिजे, जगायला साध्या जगात संसाराला ज्ञान पाहिजे. संसाराकरता ज्ञान पाहिजे तर परमार्थाकरता ज्ञानाची कोटीपट आवश्यकता. हा ज्ञान जर नसेल तर परमार्थ शून्य. का अज्ञानाची भक्ती चिती संपत्ती, तयाची चित्ती बोध काय का असं. अज्ञानाची भक्ती नाही आणि अज्ञानी माणसाचा संसार सुद्धा नाही. संसार सुद्धा ज्ञानाचा आहे. हा चित आहे.
नाथराणी ओवी लिहिली ते म्हणतात, प्रवृत्ती निवृत्ती आचार्य अवश्य पाहिजे गुरुवर्य. म्हणजे काय, संसारा करताय गुरु पाहिजे आणि परमार्था करता पाहिजेच पाहिजे. परमात्मा प्रसन्न झाला, आपण पारमार्थिक क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर काय मागवायचं ज्ञान पाहिजे. म्हणजे मागत नाही असं म्हणणारे तुकोबारा मला तुला मागायचं असं का म्हणतात, तर त्यांना माहित आहे काही काही गोष्टी परमात्म्याच्या प्रसन्नतेशिवाय मिळत नाही. शांत व्हा, चांगलं सांगतो. संसार फरक असतो मस्तकावर, संसार आधीनाय प्रारब्धावर, योग आधीनाय प्रयत्नावर. प्रयत्नाद्यत मानस तू योगी संशुद्ध किलबिषया गीता. योग फरक असतो प्रयत्नाने, संसार फळतो प्रारब्धाने आणि भक्ती फळते देवाच्या कृपेने. परमार्थामध्ये देवाची कृपा, देवाचा आशीर्वाद आवश्यक आहे, देवाची प्रसन्नता आवश्यक आहे, तर भक्ती फलत नसते. भक्ती खूप लोक करतात पण फलली पाहिजे, तिला फल मिळालं पाहिजे. गुरु फार लोक करतात, गुरुपासून ज्ञानही मिळवतात पण फलत का नाही. ज्ञानोबारा म्हणतात, तैसा श्री गुरु प्रसन्न होय शिष्य विद्या ही कीर्लाय परिते फळे सांप्रदाय उपासली. सांप्रदायाची उपासना केल्या गेली पाहिजे. पांढरे कपडे घातले, सांगले पांढरे कपडे घातले पाहिजे. रोज वारकरी गंध लावला पाहिजे. आषाढी कार्तिक वारी तुटली नाही पाहिजे. रोजचा हरिपाठ तुळशीचं पाणी तुटलं नाही पाहिजे, जीव गेला तरी. असं आहे. एवढी उपासना कट्टर करत राहाल तर तुम्हाला फल मिळत. कशाचं? परमार्थाचं, गुरुचं. त्यात जर तुम्ही कमी जास्तपणा केला जमत नसते. हे सारं करावं लागणार आहे. आणि हे करता म्हणजे उपकार करत नाही तुम्ही, देवा करता. देवा करता नाही आहे, हे तुमच्या करता. देवा करता काय? मंडप टाकला, देवा करताय आपल्या करता. वर्गणी दिली, त्या उपकार केले का देवा? तुमच्या करताय. पंगत दिली, तुमच्या करताय. त्या दिलेल्या पंक्तीचं पुण्य तुम्ही मेले का तुमच्यासोबत येणार आहे. तुम्हाला त्याची आवश्यकता आहे, देवाला नाही आहे. देव तर निष्काम आहे, देव तर आपल्या जागेत मुक्कामी आहे. आपल्याला आवश्यकता आहे, आपण केलं पाहिजे. असं आहे. करता हे सारं केलं पाहिजे. थंडी वाजली तरी कीर्तन झालं पाहिजे. मला ना नगबया, तुला नगबया. एकादशी केलीच पाहिजे. मला ना लय त्रास होतो बघा, कसं काय उपास राहिलं. डॉक्टरनं सांगितलं, दवाखान्यात पडला जाऊन, मग मला ना घेणं शकून आता मला ना काय असंच. ते चांगलं आहे का? कष्ट सहन करून माणी मारून पायाची चकार शब्द न बोलता परमार्थामध्ये स्थिर राहणे, त्याला भजन म्हणतात. बोलायचं नाही शब्द, स्थिर राहायचं. जसा येईल तसा दिवस सहन करायचा. कन करायचं नाही, तक्रार करायची नाही. शांत व्हा, चांगला आहे. तक्रार करायची नाही. माझं असं कार्य देवा असं म्हणायचं नाही. शांत राहायचं, करत राहायचं. आणि मग कालांतराने परमात्मा पाहत असतो. अरे अजिबात शब्द बोलला नाही, त्याची लाईन लावावं लागल. शांत व्हा. सुदाम काका गेले देवाकडे, बायकोनं सांगितलं जा. सुदाम काका गेले. देवाने गेल्यानंतर जुने कपडे काढून टाकले, नवीन कपडे दिले घालायला आणि अलंकार दागिने दिले. काका थांबले 8 दिवस. जायच्या दिवशी अलंकार काढून घेतले, नवीन कपडे काढून घेतले. सांगितलं रुक्मिणीला, पेटीमध्ये आल्या त्या दिवशी जे जुने कपडे काढले होते, फाटके धोत्र, ते आण बरं कुठायचं. ते आणले दिले. काका तुमचे नेसा, आमचे काढून ठेवा. शांत व्हा, चांगला आहे का? तुमचे नेसा, आमचे काढून ठेवा. चकार शब्द बोलले नाही. कपडे ठेवले आणि फाटके कपडे घातले. येतो बस. देवाला वाटलं की अरे माझी बाबा शब्द बोलला नाही. दाराच्या बाहेर लावलं देवाने त्याला, स्वयंपाकाला, फाटके कपडे घालून. आणि मग जेव्हा देव परतला,
आला आणि पलंगावर मुंका आपटून रडायला लागला. रुक्मिणी म्हटली, का रडता? देव म्हटला, नवीन कपडे काढून घेतले, दागिने काढले, फाटकी नेसायला दिले, शब्द नाही बोलला. ती म्हटली, तुम्हाला समजायला नाही पाहिजे का? तुमचा दोस्त आहे, गरीब आहे, मी त्याची परीक्षा घेतली. काय परीक्षा घेतात तुम्ही? मग द्वारकेतून संपत्तीचा धोत निघाला, दांड पाण्याचा. आणि काका गावात पोहोचायच्या आधी गाव तयार झालं सोन्याचं. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या, तुझे बेटी लागियाला. शुद्ध भाव देखो निया, गाव सोनियाचा दिला गा, सोनियाचा गाव दिला गा. शुद्ध भाव देखोनिया. चकार शब्द बोलायचा नाही. याला म्हणतात भक्ती. शांत व्हा, चांगला ऐका. हे भजन आहे. किती त्रास झाला तरी शांत राहायचं, रस्ता सोडायचा नाही. काही दिवस वाट पाहायची आणि मग परमात्म्याची कृपा असते. हळद लावल्याबरोबर मुलगी गोरी होत नसते. हा, तूप खाल्ल्या बरोबर रूप येत नसते. खूप दिवस जेव्हा तूप खातात लोक, खूप दिवस जेव्हा बदाम खारीक काजू खातात, तेव्हा कुठं रूप येते. हा, म्हातारपणी. ज्याने आयुष्यभर तूप बदाम खारीक खाल्ली ते माणसं पा म्हातारे होतात तरी चीकने दिसतात. तरुण तरुण पोरं पा कुसकू. कालांतराने रूप येत असते. म्हणून इथेच राहायचं, पाय रोवून राहायचं, तक्रार करायची नाही. मग त्याला किवेत असते. प्रमाण 100 सांगेल. प्रमाण सांगू? धरोनी विश्वास करी धीरा, धरोनी विश्वास करी धीरा, धरोनी विश्वास करी धीरा, करिता देवाची निर्धार, निर्धार करिता देवाची निर्धार, करिता देवाची भयाचा आहे योग नाही अंतर म्हणे, नाही अंतर करोनी विश्वास धरी धीर. विश्वास ठेव, धीर पकड, धैर्य ठेव, शांत राहा. विश्वास ठेव, धीर पकड. करोनी विश्वास करी धीर. देवच माझं बरोबर करणार आहे. करिता देवाची निर्धार, तयाचा वाहे योगक्षेम भार. नाही अंतर
एकदा निष्ठा ठेवून पाय लावून राहिलं त्याचा योगही वाहतो क्षमही वाहतो परमात्मा. याकरता छाती शांत ठेवावं लागणार आहे. शांत राहावं लागणार आहे. गडबड करून जमत नाही. शांत राहा. हे ऐकण्याकरता हे समजण्याकरता कीर्तन ऐकलं पाहिजे. भक्ती फळणं वेगळी भक्ती करणं वेगळी. ज्ञान फळणं वेगळं पण ज्ञान येणं वेगळं. फळते कधी सांप्रदायिक उपासना केल्यानंतर. जगाला सांगायचं महाराज लोकांनी आल्यानं संसारात जा रे पंढरपुरा आणि तुम्ही मला घाला असं नाही. जावं लागणार आहे. करावं लागणार आहे. कट्टर कट्टर त्यात बदल नाही. शब्द बोलायचा नाही. कमी जास्त करायचं नाही. ज्यांच्या हाताखाली आम्ही शिकलो आमच्या महात्म्यांच्या 85 ते 25 40 वर्ष झाले आळंदी पंढरपुरी पायवारी करतो. एकदाही ट्रकात बसलो नाही. एकदाही गाडीत नाही. एकदाही वारी पडली नाही. आणि 1 मिनिट सुद्धा दिंडी सोडून नाही. लोक किती आहेत तंबूत पंगत कुणाची हाय किती रुपये आणल्या ती काय काय खाल्ल्या ती वारे खाल्ल्या ती वर्षभर खातोच ना. कधीच तंबूत झुंकून पाहिलं नाही. 40 वर्षामध्ये किती माणसं आहेत किती बाया आहेत. आहा किती वर्गणी गोळा झाली. आहा किती गहू गोळा झाले. आहा पंगत मागितली कुणाला. या भागात माझे 25,000 शिष्य आहे. 25,000. एकानं सांगा फोन केला पंगत द्या म्हणून. भेगा जोड आहे. विठला 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 आली पंगत आली नाही आली नाही. माणसं आले आले नाही आले. 40 वर्षात कोणाला फोन नाही केला. 3 तास दिंडी चालली या बरं का. आले आले गेले उडत. भजन करा महात्मी भजन कर भजन कर. आग लागली जगात भजन कर. तूच करा. 3 माणसं आम्ही चाललो 11 वर्ष पायी. 11 वर्ष 3 जण भजन करतो. कसं काय सोपा आहे भजन. 12 वर्ष चालले ट्रकामध्ये लॉजिंग अँड बोर्डिंग भजन येणार चालला गळ्यात टुंग 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 टुंग. भजन करतो भजन तुला भजन काम देणार. एकदा सुद्धा ट्रकात बसलो नाही. एकदा सुद्धा भाजी कशाची केली विचारलं नाही. आलं ते खाल्लं 2 घास खाल्ले आडवं पडलं गेलं कीर्तन उभं राहिलं. तळात तंबू आहेत ना आमची. कसं काय ज्यांच्या हाताखाली शिकलो त्यांचं आहे. त्याने असं भजन केलं का 12 वाजता जेवण केलं पौर्णिमेच्या दिवशी पंढरपूरमध्ये पुरणपोळीचं आणि 1 वाजता देह टाकला पंढरपुरामध्ये. मी आलो एडशी दिंडी घेऊन वापस दोघांची पत्ताच नाही. आमचे गुरु वारले पंढरीमध्ये. तेव्हा काही मोबाईल नव्हते. नंतर 4 जण सांगितलं कोणतरी माणसाने कोण्या तुमचे गुरु गचकले की कवा तवा. त्याची आवश्यकता आहे. मरण गोड होणार आहे ना. बाकीचं काय घेऊन बसले. अवती फाळून वर्गणी कर. करायचंच नाही. आमचे गुरु सांगायचे भाकऱ्या परमार्थ करायचं करू नको पाप लागल तुला. का तुम्ही पंगत देता आम्हाला जेवण देता कपडे देता आमचं पुण्य घेता ना. मरताना काय शिल्लक राहील मग हे लक्षात ठेव. परत मरण गोड झालं पाहिजे याकडे मोठे सुंदर माणसं. 3 वाजता आम्ही उठायचो पंढरपूरला. 3 वाजता यांच्या गावचा साधू रामकृष्ण हुळवेळशीकर चंद्रभागेमध्ये 1 मंदिर उतर काठी घेऊन 1 मंदिर चढ. 3 वाजता उठत किती वाजता असं. आम्ही तरुण जायचो आंघोळीला. रामकृष्ण भाऊ चालले आयुष्यभर भेट्याला स्वतःच पीठ नेऊन भाकरी केल्या.
स्वतःचं पीठ न्यायचं शितून, स्वतःचं पाणी आणायचं विहिरीतलं, भाकरी करायला मी पाहिलं. कसं काय अंतकाल कसा गोड होत असतो. आणि हे सारं गौण आहे. कशा पुढे? मरण गोड होण्यापुढे. याच्याकरता सारे प्रयत्न आहे. कशा करता? मरण गोड झालं पाहिजे म्हणून. उस वक्त जल्दी आना नहीं श्याम भूल जाना, मुरली की धुन बजाना, जब प्राण तन से निकले. जब प्राण कंटावे कोई रोग ना सतावे, यम दर्शना दिखावे, जब प्राण तन से निकले. तू भजन कसा करता केलं महाराज सांगा बरं. मी एकाच गोष्टी करता यासाठी केला होता. समर्पण केले. भगवान शंकराची उपासना केली. 9 मुंडके कापले. 10वं कापणार शंकर झाले प्रसन्न. काय मागितलं? वैभव मागितलं. दिलं वैभव. किती वैभव दिलं? 80,000 बायका. 80,000 बायका. आपली एक आहे तर थुक्याला थुका, आंबट चुका. 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,15,00,000 नातवंड, स्वतःचा मतदारसंघ ना राजभाऊ ना सोपल. एवढी श्रीमंती, एवढी श्रीमंती. आज घातला फुकट उद्या घालत नव्हता का? झाला पारुसा म्हणून. पारुसा म्हणतात. पारुसा, पारुसा म्हणजे काल घातलेला कपडा आज घालायचा ना. धोत्राला काय म्हणतात? धोत्राला अपभ्रंश रूप झालंय धोत्राचं. धोत्राचं खरं नाव आहे धूत वस्त्र. म्हणजे काल घातलं, आज आंघोळ केली, धुतलं, धुवून ठेवलं, उद्या ते घातलं. धूत वस्त्र म्हणजे धोतर. धूत वस्त्र या शब्दात झालं अपभ्रंश रूप धोतर. तसंच केर घालतो आपण, त्याला काय म्हणतात? केरसुनी. त्याचं नाव केरसुनी नाहीये. सुनी म्हणजे कुत्री, केर म्हणजे कचरा. काय संबंध कचऱ्याचा कुत्रीचा? तिचं नाव आहे केरशुन्नी. घरातला कचरा शून्य करणार तिचं नाव आहे केरशुन्नी. केरशुन्नी झाली केरसुनी. सुनीचा काही समज? सुनी म्हणजे कुत्री ना, सुना म्हणजे कुत्रा. सुनी म्हणजे कुत्री. केरशुन्नी म्हणजे केरशुन्नी, केरशुनी, केरसुनी, केरसुनी. आता धूत वस्त्र आज धुतलं, उद्या घालायचं. धोतर म्हणतात. पुन्हा घालतो करायचं का? धोतर हे रोज धुतले जाते. असं आहे. तसं फुलपॅटाचं नाही ना. फुलपॅटा कसं आहे? शेतातून आले, झटकला, अटकला, अटकला, लटकला, झटकला, अटकला. 8-8 दिवस फुलपॅट. म्हणून फुलपॅटची पूजा जमत नाही, पायजामाची पूजा जमत नाही देवाला. फुलपॅन आणायचा, झटकायचा, अटकायचा. एवढा फुलपॅन अटकून अटकून झटकून काळा होतो का त्याची कंबर, त्याचा कंबर पट्टा जर त्या फुलपॅनचा कुत्र्याने हुंगला
तर कुत्रं गोल गोल फिरून मरून जाईल. म्हणून धूत वस्त्र म्हणजे पाऊस होत नाही. पारुसा झाला म्हणून मुकुट आजचा उद्या घालायचा नाही. इतका श्रीमंत रावण, एवढी श्रीमंती मागितली देवाला, दिली देवाने. आपली श्रीमंती सांगू, आपली श्रीमंती 50 पैशाची शॅम्पूची पुडी बाथरूम मधली, तोंड फोडून जीव घेऊन तिला पिचकून नरड्यापाशी आणायचं. मन भरत नाही, तोंड फाडून पाणी टाकून बुडू 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 डुबडू बुडू 50 पैसे. आपली श्रीमंती सांगू, बेस्ट दात घासायची, दाबून नरड्यापाशी आणायची. मन भरलं नाही तर पिन काढायची. कशातली? केसातली. बाईनं तोंडात घालायची पिन, याचं ओढून. तरी मन भरलं नाही तर मागून फोडून बोट घालून. एवढी श्रीमंती मागितली रावणाने. किती? 1 लाख पूत 1.25 लाख नाती, 1 लाख पोरं 1.25 लाख नातवंड. तो ज्या दिवशी मेला त्या दिवशी रावण घर नदियान बाती. त्याच्या घरी दिवा लावायला तेल टाकायला वाघ पुढे सरकाराकडून सापडलं. मागून काय केलं शेवटी? किती मागायचं? मागायला मर्यादा आहे. असं आहे, काहीही मागायचं नाही. आता पागलपणा. पण काही मागितल्याशिवाय राहायचं नाही. म्हणून मागणार नाही हे देवाची भाषा, तुकोबाची भाषा. आणि मागतो हे त्यांचीच भाषा. बरंच प्रमाण आहे मागण्याचं. हेची दान देगा देवा, हे झालं मागणं आणि न मागणं. कसं काय? दोन्ही भाव येतात. कोणते? काही मागणी अमानुषिक. माग
नाही ते तुझं माग. म्हणजे हे जरी मागितलं तरी न मागितल्यासारखं झालं. कसं काय? ज्या ज्या गोष्टी देवाला आवडतात त्या त्या गोष्टी देवाला जर मागितल्या तर देव म्हणतो मागा म्हणून मागायचं, नाही तर मागायचं नाही. असं आहे नाही का? त्याच्या आवडीमध्ये आपली आवडी घातली मग मागणं झालं. नवरा चालला अमेरिकेमध्ये, म्हटला बायकोला तुझ्यासाठी काय आणलं? ती म्हटली काय आणायचं? सर्वच आहे, साड्या आहेत, एवढ्या साड्या आहेत, एवढ्या. कपाट जर उघडलं तर 200 साड्या खाली पडतात बाया. एवढ्या साड्यात बाया कशी आहे? आधी साड्या नव्हत्या एवढ्या भेटत, आता फार मोठ्या. बारकल लेकरू जर थांबलं कुठं कपाटामाशी तर साड्या पडून लेकरू अंदर दबून जाईल त्याची. एवढ्या साड्या आहेत. तरी जर साडी आली नणंदीच्या घरची साधारण तर बाई नवऱ्याला 4-4दा म्हणते, बघा तुमच्या बहिणीच्या घरचं गोंधळ, बघा ए पिंट्याचे पप्पा, बघा की तुमच्या बहिणीच्या घरचं गोंधळ मळेगाववालीच. साड्या कमी नाही, एवढ्या साड्या आजकाल महिलांना आहे. काय आणा काही आणू नका, नाही तू सांग काय आणू. ती म्हणजे खरंच आहे, सोनं नाणं कपडे, आता काय आणायचं? नाही काहीतरी सांग. नवरा म्हटलं काहीतरी सांग. इतक्या लांब चाललो काय आणू सांग. मग ती म्हटली एक सुंदर एकदम महागीचा शर्ट पीस आणि एक सुंदर पॅन्ट पीस आणा अमेरिकेत. मागितलं कुणी? बाईने. कुणाकरता मागितलं? नवऱ्याकरता. मागायला मुख बाईचं, पण मागितलं कोणाकरता? नवऱ्याकरता. तसं या अभंगात मागायला मुख तुकोबा राहायचं, मागितलं कुणाकरता? देवाकरता. का? देवाला स्वतःच्या पत्नीपेक्षा, स्वतःच्या परिवारापेक्षा, जगातल्या कोणत्याही व्यक्तीपेक्षा एकच व्यक्ती जास्त आवडतो. कोणता? तो म्हणजे हरिभक्त. देवाला जेवढे साधू आवडतात तेवढी बायको आवडत नव्हती. लक्ष्मीवर प्रेम होतं देवाचं, लग्न केलं होतं, पण लक्ष्मी आवडत नव्हती देवाला तेवढी जेवढ्या गोपिका आवडायच्या. लक्ष्मी माझ्या पट्टाची राणी, ती म्या लावी शेवेशी चरणी, खांदा वाहिल्या गवळणी, भक्त शिरोमणी उद्धवा. गवळणी खांदाळ वाहल्या, लक्ष्मीला पायापाशी ठेवलं. का? सर्वात जास्त परमात्म्याला भक्त आवडतात. जे त्याला आवडतात तेच मागणे, म्हणजे मागणे नाही देणे झाले. देवाची इच्छा आहे. सर्वात जास्त कोण आवडते? नाही, सर्वात जास्त परमात्म्याला साधू आवडतात. असं आहे. म्हणून तुकोबाराला विचार, तू मागा हो, काय मागू रे? मग काय मागायचं? देव ज्याने खुश होईल ते मागितलं. हरिदासाची ये घरी, हरिदासाची Hare
प्रत्येकाच्या घरी. हा, ज्याच्या घरी दारूचं लायसन आहे त्याच्या घरी नाही, पुढाऱ्याच्या घरी नाही, व्यापाऱ्याच्या घरी नाही, नोकरीचा भरपूर पैसा येऊन जाण्याच्या घरात त्याच्या घरी नाही. ते सर्वांचे घर वगळले, फक्त पारमार्थिकाच्या घरी जन्माला गेला. देव म्हटला जन्म किती वाईट आहे, तुला काय माहित आहे महाराज, तुम्हाला काय माहित तुम्हाला जन्म किती वाईट आहे, नाही का? जन्म थोडा वाईट आहे. नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवाशीचे दुःख गाडे कौना पुढे मांडावे. नाकात किडे, तोंडात किडे, गर्भ बांधलेला आईच्या मासामध्ये फोटा, खालून विष्ठा आणि त्या विष्ठेच्या वर दाथर, म्हणजे दाथर विष्ठेची या दाथरी जनावरा म्हणतात. पातेल्यामध्ये पाणी टाकायचं, त्याला जाळ लावायचा, पाणी उकळायचं आणि वरून कापड बांधायचा. काय तुरे हे टोपऱ्या बावळटा, मला तुला बोललो तिकडे फिरला त्याच्याकडे बोलतो रे विठ्ठल. पाणी लावायचं पातेल्याला, पाणी उकळायचं आणि वरून कपडा बांधायचा. त्या कपड्यावर कणकीचे गोळे लाटून लाटून छोटे छोटे त्यावर ठेवायचे आणि वरून त्याला झाकण लावायचं आणि ते उकळू द्यायचं. त्याला म्हणतात दाथर, दाथर म्हणतात त्याला. त्याला आमच्याकडे फळं म्हणतात, फळं. गोळे गोळे गोल गोल गोळे करायचे, टाकायच्या कपड्यावर गोळे, खालून आग कशाची, जाळाची, पाणी उकळलेलं त्याची वाफ, खालून वाफ, वरून झाकण ठेवलं. जसा जसा तो गोळा उकडतो असं जीवाला खालून दाथर, खालून त्याला कपडा आहे, त्याला कपडा नाही, खालून विष्ठा, खालून विष्ठा, विष्ठेवर उडाला उडाला
केलेले माणसं देवाची भक्ती झाली पाहिजे इथे येऊन बसतात. झोप येते, त्रास होते शरीरात तरी बसतात. आणि एवढ्या कष्टातून तुम्ही इथं आले, रुपया लवकर देत नाही चॉकलेटला, ते माणसं पंगत घेतात 50,000 रुपये. एवढा पैसा अनमोल कष्टाने कमवता तुम्ही, आणि तो कमवलेला कष्टाचा पैसा तुम्हाला जर आमच्या मुखातून चांगलं सांगितलं गेलं नाही तर आम्हाला सुद्धा भोगावं लागते. आणि त्या एवढ्या सुंदर सेवेमध्ये जर विक्षेप करत असतील बसणारे माणसं तर काही कामाचं नाही. 500-600 किलोमीटर अंतर पालथ पडून आम्ही येतो. बघायला का तुम्ही? तुम्हाला माहित आहे का आमचा त्रास? आता रात्रीच जायचं करा का नाही तुम्हाला? आम्हाला काय भीक लागली का? कसा करता येतो? प्रेम आहे म्हणून. हत्ती येतो घेऊन, टाटा हरियर काय किंमत त्या गाडीची, काय डिझेलचा भाव आहे, काय भाव किती देतात तुम्ही? शब्द बोलत नाही का? रामकृष्ण भगवान बोल. पोरं त्याला बोट घाल, त्याला बोट घाल, त्याला बोट घाल. माझी तक्रार एकच आहे, देवाला काही द्या बोलणार नाही शब्द. चटणी भाकर दिली बोलणार नाही, मरेपर्यंत ठरलंय आमचं. फक्त एकच जमत नाही का? कीर्तनामध्ये विक्षेप जमत नाही. सारा महाराष्ट्र माहित आहे, सारा मांडला अरे आज पद्माकर म्हणला जमत नाही, अजिबात गडबड. मुंबईत विचारा का पुण्यात विचारा, माझं नाव का? माझं मत आहे किती कष्ट होतात सप्ताह करायला. हे तुमच्या बात माणसं मुक्कामी 8-8 दिवस, त्यांचे लेकरं पाखरं, त्यामुळे संसार आहे का नाही? एक बायको आहे त्यांना, एकच असते म्हणा. एवढे मोठे पोरं तरुण पोरं म्हणजे भजनी कष्ट करतात. तुम्हाला जाण पाहिजे महाराज कुठून आले असं ऐकलं पाहिजे. डोळ्याचे कान असं पाहिजे वजन. तुम्ही जर काहीच बोलले नाही ना संसारिकाला लोकांना, तर लोक उद्या बायकोला सोबत आणतील, गादी आणतील, स्टो आणतील, मार पंप मार च्या. तुम्ही सांगा महाराज तू पंपा इतके लोक खतरा आहे. लोक एकदम अज्जात घोडे इथं झोपतील, पाय लांब करतो बरं का. तुम्ही सांगा जमत नाही. ज्यांच्या मैत्रीत राहिलो आम्ही, ज्यांच्यापाशी शिकलो, त्यांचं काय तुम्हाला सांगावं. मरेपर्यंत कर्ज फिरणार नाही, अंगाचं चांबडं काढलं तरी त्याची चप्पल फिरत. कसं बोलता? किती महत्व आहे वा. हो, 1 तास प्रवचन ऐकायला 2 तास उभे राहायचो. नालीच्या काठावर पाय ठेवून ज्या खालून विष्ठा व्हायची उभे राहा 2 तास का जागा भेटत नव्हती म्हणून. असेच खपले काय? रामकृष्ण आयुष्य बलिदान दिलं तुमच्याकडे. भगवान भाऊ ब्रह्मचर्य आहे हो. या जन्मात घ्या मजा करून, पुढचे देह तुम्हाला माहिती. मन देऊन ऐका, कान देऊन ऐका. का? गर्भाला येणं वाईट आहे, आणि गर्भाला येणं वाईट आहे तरी तुकोबाराय म्हणतात का आम्हाला पारमार्थिकाच्या घरात जन्माला घाल का. पारमार्थिकाच्या घरचं जे वैभव आहे ते वैभव बिना पारमार्थिकाकडे तुम्हाला मिळणार नाही का. पारमार्थिकाच्या घरामध्ये सहज पारमार्थ होत असतो वातावरणाने. फक्त वातावरण ते आई माळकरी, बाप माळकरी, आजोबा माळकरी, वातावरण माळकाला भजन ताकद आहे वातावरणाची. वातावरण फार पवित्र असते वारकऱ्याच्या घरात. त्याच्या घरी जन्माला घाल का. त्याच्या संगतीत जर राहिलो, त्यांचं ऐकलं सकाळची हरिपाठ पूजा पाठ, तर माझं डोकं शांत होईल, मला ते करावं. ती किंमत आहे वारकऱ्याच्या घरात, हरिभक्ताच्या घरात. तुकोबाराय म्हणतात मी जर मेलो तर मला वैष्णवाच्या घरातल्या न्हाणी मधला, न्हाणी आंघोळ करायचं बाथरूम, तिथला किडा कर. कशा करतात? त्यानं आंघोळ केली म्हणजे त्याच्या आंघोळीचं पाणी माझ्या अंगावर जाईल. वैष्णवाचे न्हाणी होईन किडा. तुकाराम त्याच्या घरातला किडा कर मला न्हाणीतला. आता न्हाणीमध्ये म्हणजे किती अंगाला, साऱ्या अंगाचं पाणी, साबणीचं पाणी, शॅम्पूचं पाणी, सारं अंग धुतलं, घाण काढली, ते पाणी वाहत चाललं पाण्यामध्ये.
त्यांचं पाणी माझ्या अंगावर अशी किंमत आहे पारमार्थिकाला. हरी बघता त्याच्या घरात जन्माला घाल वातावरण तयार असते मनुष्य. माळ दिसली म्हणजे रामकृष्णारी मना वाटत असते. महाराज भेटले का पारमार्थिक गोष्टी करा वाटतात. हातात काठी असली का याला खंब्याला मार टन, त्याला मार डन, त्याला मार कोको कोको कोको. वातावरण आहे तसं. तर वातावरण होत असते ना म्हणजे वारकऱ्याच्या घरात वैयक्तिक वातावरण तयार आहे. त्याच्या घरी जन्माला खा. वातावरण शिवाय काय होते? अहो तंबाखू खायला वातावरण लागते. तंबाखू खाल्ला काढला टाकला काय डबी काढायची, झाकण काढायचं, तंबाखू काढायचा, झाकण लावायचं, पुन्हा डबी परतवायची, झाकण काढायचं, पुन्हा काढायचं, पुन्हा लावायचं, पुन्हा झाकण लावून द्यायचं, डबी घालायची. असं असं करायचं, असं असं करायचं, असं असं करायचं, असं असं करायचं. नाही असं असं करायचं, असं करायचं, असं करायचं, असं करायचं. तर मुक्का दम घातला असं मग असं मग असं मग असं मग असं मग असं 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 मग असं. तंबाखाला वातावरण पाहिजे, परमात्माला वातावरण लागणार नाही. त्याच्या घरात वातावरण तयार आहे. आपले बाप आपले आजोबा हे पारमार्थिक होते. आपल्या रक्तात ते उतरलं म्हणून मला जन्माला घाल. मग तुम्हाला त्रास नाही होणार काय? त्रास नाही होणार का? ज्यांच्या घरात मी जन्माला येईल त्याच्या घरातलं मला वातावरण, तिथला रोजचा आनंद त्याला मी पागल होईल का? वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन झनती काळ Oh